मिळतोय। शिवाजी पार्क मैदानावर प्रभू श्रीराम आणि मंदिराची विद्युत रोषणाईमध्ये प्रतिकृती साकारण्यात आली आहे। जवळपास 45 फूट भव्य दिव्य अशी ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। राम मंदिराची विद्युत रोषणाईमध्ये साकारलेली ही प्रतिकृती आहे आणि याला पाहण्यासाठी देखील राम भक्तांनी मोठी गर्दी केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। प्रदेशच्या अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे। जो उत्साह अयोध्येत पाहायला मिळतोय मात्र तोच उत्साह मुंबईत देखील नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे। मी सध्या दादरमध्ये उभा आहे आणि दादरच्या छत्रपती शिवाजी मार्ग मैदानात या ठिकाणी प्रभू श्रीराम आणि अयोध्येतले जे नव्याने उभं राहणारं जे मंदिर आहे त्याची विद्युत रोषणाईतली असलेली प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। खरं तर हा संपूर्ण जो परिसर पाहता स्वतंत्रवीर सावरकर मार्ग पाहता या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते ही विद्युत रोषणाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक हे आता या ठिकाणी जो हा विद्युत रोषणाई केलेली जी प्रतिकृती आहे ही आपल्या मोबाईलमध्ये टिपताना पाहायला मिळत आहेत। नितीन खरातसह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई। प्रभू श्रीरामाचं भव्य दिव्य मंदिर अयोध्येमध्ये उभं राहत आहे। राम मंदिराची मनमोहक दृश्य पाहूयात।